ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपला विषय काय? उत्सव. आता उत्सव म्हणजे आनंद, प्रेम आणि मनोरंजन आणि संस्कृती. या उत्सवामध्ये 3 गोष्टी भरलेल्या आहेत: मनोरंजन, एकत्रीकरण आणि संस्कृती. आता आपल्या संस्कृतीमध्ये काय आता येईल? काय सोमवारी काय आहे? मातृभूमी पोळा. आता हा जो पोळा आहे ना, हा चालू वर्षी जो आलेला आहे, हा पूर्वी पोळा. म्हणजे या पूर्वी पोळ्यामध्ये पाणी भरपूर पडतो, नद्यांना पूर येतात आणि पूर आलीत आणि धनधान्य समृद्धी होती. आणि मग हा उत्सव साजरा करण्याचा येतो काय? मातृदिनी पोळा. मग आई कोण आहे? ही पृथ्वी माता. आता ही पृथ्वी जी आहे ही कोण आहे? आपली आई. माता आणि माती फक्त काय आहे? वेलांटीचा फरक आहे. आणि आपले जे तरुण आहे आज भारत मातेकरता जय जवान जय किसान आपल्या जीवाचं बलिदान आज सीमेवर करू राहिले. आणि मग आपला तरुण काय करतो? मोबाईल, एन्जॉय आणि हाऊस मौज करतो. आणि मग ते जर जवान नसते त्याचा आपण क्षणभर राहू शकत नाही. तो बाजूनं आपले उठपेले पायदळ, नौकादल, विमानदल. आणि मग अजून आता हे उपकरणं, ट्रॅक्टर, हे साधनं आज निघाले, पण त्यावेळेला काय नव्हतं. आणि मग या धरती मातेची सेवा करण्याकरता, त्याच्यामध्ये काम करण्याकरता बैल काय करतो? आऊत दाबतो. सगळे शेतीचे कामं अजून काही भागात आहेत, पण काही भागामध्ये रखड नको, त्यांची तकलीफ कोण काढायचं आणि लोकांनी बैल ठेवले नाही, सगळे ट्रॅक्टर. पण खऱ्या अर्थानं जर म्हटलं, मी स्वतः माझ्याकडे बैल होते, खिलारी होते, आणि आज बैल विकून टाकले. आज शेतीला जवळजवळ 20,000 रुपये ट्रॅक्टरला लागतात. 20,000 मजूर, 20,000 खत, खाली काही नाही, झिरो. मग आपले जर शेतामध्ये बैल असले तर ते काय करतात? आपली मजुराची बचत होती, बैलांचं खत पडतं. आणि मग तो बैल काय करतो? आपलं काम करतो. आणि मग काय करतो? भूमातेची सेवा करतो. आणि अशा भूमातेच्या सेवा करणाऱ्या बैलाची आपण काहीतरी ऋण जाणलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी आपण त्याची काय करतो? पूजा करतो. आणि वरून एक शंकर पार्वती दोघंजण काहीतरी सोपट्याचा खेळ खेळत होते. आणि शंकराची बाजू कमी झाली, पार्वतीची मोठी झाली, शंकराची कमी झाली. पण मग आता साक्षीदार पाहिजे ना. मग नंदीला विचारलं. नंदी हा कोण आहे? शंकराचं वाहन. नंदी दोन्ही काम करतो, शंकराचे वाहन काम करतो आणि धरती मातेची सेवाही करतो. आणि मग तो काय त्याने शंकराची बाजू घेतली. पार्वतीला राग आला, म्हणून तू विष्ठाभक्षण करशील आणि तुला पृथ्वी जाऊन शेतीमध्ये काम करावं लागेल. मग त्यावेळेला शंकरला दया आली आणि शंकरनं सांगितलं, पार्वती तू नाग त्याला शाप दिला. मग म्हणा आता शंकराच्या मंदिरामध्ये जो नंदी असतो, नंदीच्या आपण मागून पाया पडतो. पुढून त्याला शाप दिलेला आहे, नंदीच्या पुढून पाया पडत नाही. गाईच्याही मागून पाया पडतो. गाईनं सुद्धा ब्रह्मदेवाच्या बाजूनं खोटी साक्षी दिलेली. गाईचं गुमतीर पवित्र, तर तोंडावर कोणती विष टाकायची तिच्या कोणी पाया पडत नाही. आणि मग तुझी पृथ्वीवरती वर्षातून 1 वेळा पूजा करते. आणि तुझं पहिलं दर्शन तुझं, नंतर शंकराचं. असा पार्वतीचा शाप आहे. आणि त्या शापामुळं ती जी पार्वती माता, ती पृथ्वी माता, त्या पृथ्वी मातेमध्ये तिच्या शापामुळं त्याला काम करावं लागतं. मग असा हा मातृदिनी पोळा आज आपल्या संस्कृतीमध्ये परंपरागत साजरा करत आलेला आहे. आणि मग ह्या दिवशी बैलाला धुणं, त्याचं रंगरंगोटी करणं, त्याला बाशिंग बांधणं आणि त्याला भरपूर खायला घालून आणि मिरवत आज सगळ्या भारतामध्ये आणि जे ज्यांच्याकडे आहेत ते पूजा करतात.
ज्यांच्याकडे नाही आहे मग ते काय करतात, मातीचे बैल करतात आणि मग मातीच्या बैलांना कलर देऊन त्याला नैवेद्य दाखवून हरळी आघाडा. आता ही हरळी आघाडा जो आहे ना, आणि नागपंचमीला त्याची पूजा करतात. हरळी आघाडा ऋषीपंचमीला वापर जातात. हरळ्या बैलांची पूजा करतात. कारण हरळी आणि आघाडा ही वनस्पती एकदम सर्पाचं विष, चिंचावचं विष, मुतखडा, नागिन अशा अनेक आजारावर चालू पडतो. म्हणून हरळी अंगातली उष्णता काढतं. म्हणून गणपतीनं हरळी घेतलेली. तर आयुर्वेदाने हे आपल्या दाखवून दिलेले. तर याचा वापर करा. हरळी घ्या, आघाडा घ्या, दही घ्या. शंकराला दयानं आणतात का, ते दही तुम्ही खा, दूध खा, तूप खा, मध खा, लोणी खा, तुमच्या शरीराला पौष्टिक आहे. अशी आपली भारतीय संस्कृती आपल्या दाखवून दिली. आणि मग आजच्या दिवशी आपण हा मातृभूमी पोळ्याचं महत्त्व तुम्हाला मी सांगितलं. हा व्हिडिओ आपणही बघा आणि दुसऱ्याला शेअर करा. जय भैरवनाथ महाराज की जय.